जसा पॅरलेस झालेल्या हम्म. लोकांचा चेहरा वगैरे एक हम्म. साईडला असतो, बॉडी एक साईडला असते, माझ्या आजीचं काहीच नाहीये. सो तिची ती भक्ती आणि तिचे ते कर्म आहेत. आणि आजीचं झाल्यानंतर तर मी देवाला अजून मानायला लागले की नाही, आहे काहीतरी. पण कसं असतं की मी जेव्हा प्रत्येक कलाकारांचे इंटरव्ह्यू घेते आणि आमचा एक शो पण आहे मज्जा पिंकवर, मनातला देव. त्यात आम्ही विचारतो की तुम्हाला प्रचिती आली आहे का? किंवा तुम्हाला असं वाटलंय का की कधी अ, त्या त्या शक्तीने तुमची मदत केली किंवा एक वावर जाणवतो आपल्याला हम्म, आजूबाजूला जेव्हा आपण प्रचंड त्या गोष्टीत असतो किंवा प्रचंड हम्म, आपण आध्यात्मिक असतो. हम्म. अरे तुझ्याबद्दल कधी म्हणजे तुझ्या बाबतीत कधी असं झालंय की जाणवलंय किंवा अचानक कुठून तरी मदत आली किंवा सावरलीयस? हो, म्हणजे असे अनेक माझ्यासोबत किस्से घडले आणि मी आज सांगितलं की माझं असं कोणीच नाही आहे फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये वगैरे. पण मला असं वाटलं स्वामींनीच मला ह्या इंडस्ट्रीमध्ये आणलं. आणि माहीत नाही कसं, कदाचित मी खूपच देव 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 करते किंवा हं. कदाचित मी भक्ती हं. करते तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी असतील. पण माझ्या आजूबाजूला निगेटिव्ह लोकं नाही राहत. म्हणजे जरी त्यांचे काही वाईट इंटेन्शन असतील, ऑटोमॅटिक ते जातात. मला त्याचा बऱ्याचदा त्रासही झालाय. खूपदा. म्हणजे मी त्यासाठी देवालाही म्हटले, की "का असं केलं तुम्ही? ही व्यक्ती नको जायला हवी होती माझ्या आयुष्यात. ही व्यक्ती हवी होती मला." पण नंतर 2-3 महिन्यात मला कळतं, अरे ही व्यक्ती अशी होते. मग मी परत म्हणते थँक यू. हं. म्हणजे ह्या गोष्टी माझ्यासोबत झाल्यात. म्हणजे अगदीच प्रचिती वगैरे हं, हं, हं. मला नाही असं काही झालं. पण हो, देव आहे आणि ती शक्ती माझ्यासोबत कायम असते आणि ती मला कुठल्याच चुकीच्या मार्गावर नेत नाही. इव्हन थ्रू मला चुकीचे कामं पण कधी येत नाहीत. पण आता स्वामींचा विषय चालला म्हणून मला अजून एक प्रश्न विचारावासा वाटतो, की हल्ली ना काही-काही गोष्टींमध्ये बाजार मांडलाय. काही-काही गोष्टी अनावश्यक आहेत, ज्या सोशल मीडियावर फक्त व्ह्यूज आणि लाईक्ससाठी सुरू आहेत. म्हणजे स्वामींचा फोटो येतो आणि ते म्हणतात, "थांब, लाईक करून जा, हं. तुझी इच्छा पूर्ण होईल." आणि भीतीपोटी तुम्हाला विचारलं तर मी भीतीपोटी कधीतरी लाईक करते. हो. जेव्हा माझं खूप एखादं काम अडलेलं असतं आणि मी Instagramवर आणि अशी रील माझ्यासमोर आली, तर मी लाईक करते. म्हणजे मी खूप सुशिक्षित आहे, मी चांगली शिकले, तरी पण मी लाईक करते. हो. किंवा माझ्याकडून चुकून जर ते वर गेलं तरी पण मला मन खात राहतं, "अरे मी लाईक नाही केलं, लाईक नाही केलं." मी परत ती रील शोधते. हे होतं. या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर ज्या सुरू आहेत, ज्या तुझ्याही नजरेत आल्या हो. असतील. काय वाटतं तुला या सगळ्याबद्दल? तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे? मला असं वाटतं ज्याची त्याची श्रद्धा आणि ज्याचे ज्याचे व्ह्यूज मिळवायची हं. हे आहेत. पण देवाचा बाजार नाही केला पाहिजे. जसं अक्षय कुमार सरांचं गाणं होतं, "मैं तो नहीं हूँ इंसान हूँ, मैं बिकता हूँ, मैं इन दुकानों में." ते आता खरं व्हायला लागलंय असं वाटतं. आता आपण बरेचसे प्रकरण आता ऐकले, बरेचसे हं. लोकांबरोबर त्या गोष्टी घडल्या. तर कुठेतरी ते मनात हं. खातं. पण मला असं वाटतं, की ते आपल्यावर आहे. आपण आपल्या मनावर किती करेक्ट. ताबा ठेवायचा. हं. मी नेहमी म्हणते श्रद्धा असावी, ती अंधश्रद्धा नाही झाली पाहिजे. आणि मी माझा बर्थडे ह्याच गोष्टीमुळे स्मशानभूमीत सेलिब्रेट केला होता. हो. मला ऐकायचंय हे. हो, मी माझा बर्थडे स्मशानभूमीमध्ये सेलिब्रेट केला होता. का? माझा बर्थडे असतो 9 ऑगस्टला आणि 6-7 ऑगस्टला मी एक आर्टिकल वाचलं, नागपूर की नाशिकमध्ये 5 वर्षाच्या मुलीचा जीव गेला. का? तिचे आई, बाबा आणि मावशीला असं वाटलं हिच्या अंगात भूत आहे आणि त्यांनी तिला घरात इतकी मारली, की ते भूत जाईल. त्या भूताला ते मारत होते, पण ते लागत तर तिलाच होतं, की त्या मुलीने जीव सोडला. आणि हे मी आर्टिकल वाचलं. मी म्हटलं, "अरे काय चाललंय? कुठे चाललोय आपण?" ठीक आहे, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह गोष्टी असतात, पण त्याचा एवढा बाव नाही केला पाहिजे आपण. मग मी म्हटलं, "मम्मा मला ना स्मशानभूमीमध्ये बर्थडे करायचा आहे." तर माझी आई, "नाही, नाही करायचं. तू येडी आहे? ए पागल, बावळट आहे? नाही करायचा, नाही करायचा." असंच माझ्या आईने केलं. म्हटलं, आई काही ऐकत नाहीये. मी एक पोस्ट बनवली आणि 8 ऑगस्टला रात्री मी ती माझ्या सोशल मीडियावर अपलोड केली, की मी उद्या स्मशानभूमीमध्ये माझा वाढदिवस साजरा करतीये. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.